होय कसं करावं लागतं मग आता बरं डोकं चालायचं बंद झालं. मी पण आमच्या गणगोतात माझ्या नातेवाईकात बाहेरच्या सगळ्यांना विचारून बसले. कोणच नाही म्हणत नाही. तुम्ही तर चौकशी करायची ना हो, तुम्ही अरे फिरता मी बाहेर. साऱ्या मित्रमंडळींना सांगितले सगळ्यांना सांगितले पण हल्ली पोरींचा एवढा प्रॉब्लेम झाला आपल्या भागामध्ये आहे ना. पोरी नाही तर पुण्याचा नवरा पाहिजे, त्याला फ्लॅट पाहिजे, त्याला शेती पाहिजे, त्याला मोठी नोकरी पाहिजे. सगळंच पाहिजे त्यांनी. करणार तर काही नाही पण सगळं पाहिजे. शेतीत आता का आपल्याकडे पुरीचा शेती आहे. पत्ता नाही तर शेती पाहिजे. आपल्याकडे मस्त शेती आहे पण आता काय फायदा करावंच नाही काय ना बा ते त्याचा. मग बरं डोकं आउट झाली तुला सांगतो. आता हे सगळं बस दाखवते वरून गोड बोलायचं पण मला तुम फार खतलं बा मी तर ते पोराचं लग्न जमल्याशिवाय काय उपयोग नाही तुला सांगतो. अगं लोक नाव ठेवायला लागले ना आपल्याला तशी काय करते तुला सांगतो. अहो तू म्हणताय ते बरोबर आहे. मी तरी काय करणार आहे सांगा बरं. तुम्ही तरी 4 माणसात फिरताय, मी काय करणार आहे. त्या भावाची पण ती पोरं लई लहान तिचं काही जुळायचं नाही काय त्या कुठं हे कुठं काहीच जुळत नाही ना. काय करावं. तरी पण मी चौकशी करते जर अजून कुठलं आमच्या आईकडे हा तिकडे ना. कोणी गणगत असलं. काय झाली कार्ट जर नोकरी लागला असतं ना तर मग काही करता आलं असतं आपल्याला. लोकांना मज आपल्याकडे जमीन आहे पैसा आहे सगळं मान सन्मान आहे पण लोकांना आता पुरीला लागतं का पुण्यातल्या फ्लॅटमध्ये राहायची सो. ह्या नालायकाला कळू नाही का तेव्हा शिक 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 अभ्यास कर नाही केला. हाय बापाच्या पैशावर आईश करत होता. मला काय गरज आहे मला काय. आता किती प्रॉब्लेम येते माहिती का. तेव्हा शेतीला डिमांड होतं लोक शेतीवाल्याला मोठा समजायची. आता हे काय फेडाले लोकांचं काय कळत नाही. त्या मुंबईला पुरी जातात 10 बाय 10च्या खोलीत राहतात. काय कौतुक वाटत त्यांना. अगदी आपल्याकडे काय कमी अहो त्यांना 2000 स्क्वेअर फुटाचा बंगला. अहो त्यांना हे कळत नाही की दुसऱ्याच्या हाताखाली नोकर म्हणून काम करण्यापेक्षा अहो आपलं मालक म्हणून काम करायचं ना. इथं कांदा लावायला आपल्याला 500 रुपये रोज बाय मिळत नाही. 500 मग? तुला माहिती का. आणि मी काय करते ते झालं बोलायचं आपलं पण लग्नाचं किती अवघड झालं. अय हिरो काय बोल काय हाय का नाही पाय जागेवर काय विचार हाय का नाही. कशाचा अरे तुझ्या लग्नाचा. मग तुम्हीच बघायचं मग नातेवाईक आहेत आपल्याकडे मामाला यांना कोणाला तरी विचारून बघायचं. जेव्हा तुझ्या महाग लागलं ते मामाची पोरगी कर कर तेव्हा नाही केली. हा आता तिचं झालं लग्न दुसरी बारकी आता काय करायचं. तुम्ही बघा मला कुठेतरी नाही तर मग आणि मी कोणाची मारू डोकं परिणाम झाला का ताई तुझ्या जे आमची पार आहे नाही ती पार घालून टाकायची का काय तुला. अरे मग पैसा आहे आपल्याकडे. तेव्हा शाळा शिक म्हणजे तेव्हा उद्योग केला तेव्हा शाळा शिकायला तुला करता नाही आली. तेव्हा पण नाही नाही असंच मला गावात दुकान टाकून दे ना आमकं करून दे. अरे हल्लीच्या लोकांची परिस्थिती कधी झाली नोकरीवाल्याशिवाय पोरच मिळायला तयार नाही. तेव्हा पण असंच म्हणला होता की हाय आपल्याकडे पैसा आणि त्या पैशामुळे काय झालं हाय का पैशाचा काही हाय त्याचा काही फायदा आहे देते कोणी पोरगी. आता बघा तुम्ही काहीतरी करा. नाही नाही आम्ही काहीतरी करतो पण आता येत्याला तू जरा शांत डोक्याने ठेव आणि काहीतरी व्यवसायात लक्ष घाल. काहीतरी सांगता येईल आपल्याला नाही तर कधी अवघड आहे बाबा आमचे तर फार हात जोडले आम्ही फार वैतागलो. आपण असे करू लग्न होऊस तर आहे ना काहीतरी सांगा पैशा विषय ढोस द्यायला आणा कुठून तरी चांगली आहे. पैसा आणि ते काय वस्तू आहे सामान आहे असं बाबा, म्हणायला काय लागलं तू. अवघड आहे. भल्या भल्याची लग्न व्हायला तर तू या शेतीत गावात राहणार आहे. कोण करणार बा अवघड आहे. बघू अजून काहीतरी. तरी सुद्धा हे असं फुगीरपणा बंद कर तुझा. नाही करीत फुगीरपणा राव मला काय तुमच्या पुढे काय बोलावं काय समजत नाही. तुमच्या पुढे काय बोला आमच्या डोकावर तू काय बोलतो आमच्या पुढे जाऊ दे कायची बोलण्यात पण नाही बघू आपण काहीतरी कोणाला पुढं बरं मी येतो गावातून. ये जाऊ बा. काय हल्लीच्या पोरांचं असं झालं तुम्हाला सांगतो बापाला आणि आईलाही बोलून द्यायला तयार नाही आणि त्यांची काय आपली डोकं चुकी चाललं. आहे. आपण लाड केलाय ना त्याच्यामुळे डोक्यावर बसली. पण लाड नाही करते रोज मुस्कडते का त्याला आता. ते करायला पाहिजे होतं लहानपणी जरा मुस्काडला असतं ना. बर चला डोक्याला रोज ताप आहे. येतो गावातून मी जाऊन. हा या. अभ्यास करतो काय रे बाळा तुझ्या आई कुठे. अगं पाणी आण दमून आलोय मळ्यातून. हा हा आले आले. आण लवकर बाबा. धर ऐकलं होतं धर काय ऐकलं. सोडा. लय काम होतं का आज. अरे 1 एकराचं रान वळलं. दुपारच्या जेवायला कोण आले लवकर. आता काय तू नाही घेऊन आली. नाही तुम्ही म्हणले होते ना मी येतो जेवायला पण आता पार 3 वाजलेत. काय सांगायचं 1-1:30 वाजताच येत असतात. अरे पार कंबर जाम झाली ना माझी. हा लय जेव मदत करावं लागती. दोघांनी बी शेती केल्याशिवाय जमत नाही. हा त्याला जेवला का तू.
जेवला जेवला तो जेवला, पण तुम्हीच लय उशिरा आलेत आता. आता मग ते कालवण गरम करीते आणि एक भाकर गरम टाकीते आणि खा मग आणि मग जा कामाला. आता मी त्या बाईच्या इथं गेले होते खुरपायला, तीन नाही दिली सुट्टी लवकर, मग वावरत कस काय येऊ मी? अहो काय ते तुमचं रोजच आहे. माझी शाळेची फी भरा, मला सर बसून नाही देते शाळेत. नाही कुठं काम असलं तर मला बी कामाला घेऊन चला. नको बाळा. असं नको बोलू बाबा. हा, बाबांचे आले ना कामाचे पैसे, तुझी फी भरू, तुला ड्रेस घेऊ. हा, पण तसं कामाचं नको बोलू. अरे तू एवढं आहे, तुला कामाला लावून आम्ही आहे ना जिवंत अजून. अरे बाळा, आमचं लय मोठं स्वप्न आहे, तुला लय मोठा अधिकारी करायचा आहे. अरे बाळ, तुला माहिती ना आपण गरीब आहेत. कामाचे पैसे आले ना तुला घेऊ ना आम्ही, ड्रेस घेऊ, तुझी फी भरू, तुला मोठा माणूस बनायचंय. मला टाइम, मी मस्त अभ्यास करीतो, पण मला टाइम वही नाही, पुस्तक नाही. कस काय मग अभ्यास होणार? कस काय अभ्यास करीन मी? मानसी कुठे आहे का? आहे ना आतमध्ये. तिला बोलव बरं. मानसी, ए मानसी, बाहेर ये जरा. झालं बस बस जरा तुझ्याकडे काम. काय काम आहे बाबा? अरे आम्ही चर्चा केली, तुझ्या आई काय म्हणते बघ. अगं ते म्हणते बस झालं आता तुझं शिक्षण, आता लग्न कार्याचं बघावं तुझ्या. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला लग्न नाही करायचंय, मग तुम्ही सारखं सारखं तोच विषय का घेता बरं? अशीच राहणार आहे का मग? हा, मला असंच राहायचंय आई. मला लग्न नाही करायचंय, मला असंच राहायचंय. कधीतरी तर करावं लागेल ना लग्न. अगं पण मी तुम्हाला सांगितलं ना दोघांनाही, मला शिक्षणात इंटरेस्ट आहे, मला लग्नात इंटरेस्ट नाहीये. अगं बाई, पण आपण गरीब आहे, तुझं लग्नाचं वय झालंय, आपण गरीब आहे, तुझा बाप कामाला जातो, मी खुरपायला जाते, कोणी पोरांनी छेड काढली तर काय करायचं आपण? अगं आई, तू कशाला काळजी करतेय? त्याला समोर जायला मी खंबीर आहे. अगं एक बोलला ना दोन बोलून मोकळी होईना, अशी पोरगी आहे तुझी मी. हॅलो, अरे ते राहिलेले पैसे कधी देतो म्हणला होता 2 दिवसात, ते दिले नाहीत अजून. मला ते ट्रॅक्टरवाल्यांना द्यायचे, ती कांदे भराय टोळी आलती त्यांचे पगार करायचे. असे त्याच्यामुळे पैसे देत नाही बरं का कोणाला. टायमाला पैसे दिले पाहिजेत बा. राम 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 कदरू राम. टेलर. राम राम जाधव साहेब, काय चाललंय? काय नाही बा. कोणला फोन केला होता? अहो काय झालं, एक जणाला पैसे दिले ते हा हा हा. नांगरट केली, ती ट्रॅक्टरवाले मागे लागले, कांदा भराय टोळी आणली होती त्या दिवशी, ती टोळी बी गायब आली. अहो कांद्याला बाजार नाही, कांदा एकूण त्याचं पैसे होत नाही. अहो पण आता मग काय करता, कांद्याला बाजार नाही, ते कांदे काढलं तर पाहिजे ना. आता माझ्या डोक्यात एक धंदा आलाय बुवा. हा काय म्हणता? दोघांनी जर मिळून केला तर. असं काय धंदा आहे बुवा? धंदा असा आहे का, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पोरांना पोरेच भेटा नाहीत. काय म्हणताय? हा, मग आपण दोघांनी एजंटगिरी जर चालू केली ना. हा हा. पण जाधव साहेब, हा, मला एक म्हणायचं, गावात त्या 2-3 पोरी बाहेरले आल्यात, ते कोणी जमालो? तो नगरचा एजंट आहे, आपला जोडीदारच आहे. काय म्हणताय? हो, त्याचा नंबर आहे. आता आपण काय करू ऐका, हा. त्याला मी फोन करतो, अशी सेटिंग कशी काय तुला येतो नेमका. पण जाधव साहेब, मला एक आणि ते लग्न जमावल्यानंतर बुवा तुला पैसे शिल्लक राहतात किती. अहो जाधव साहेब, असं ऐकायला मिळालंय का एजंट लोकांना कमीत कमी एका लग्नाला 1-1 लाख रुपये निघतात पोरीच्या लग्नाला, आणि जर पोराचं लग्न जमावलं तर आपल्याला फार मोठं गाबड भेटेल. 5-5 लाख देतील. हा? 5-5 लाख देतील. आजही बी ज्या शेतकऱ्यांच्या घरी सगळं चांगले आहे, सुपारीच्या खांडाचे त्यांना व्यसन नाही, त्यांची लग्न व्हाय. असा शेतकरी किती पैसे आपल्याला दे. अहो, एक आहे व माणूस, पोराचं लग्न राहिले, मग जमन त्याचा आपण. आपल्या गावातला पाटील. मग काय करू, पाटलाला टाकू टाळू आपण. हा हा हा. तुमच्या पाटलाचा नंबर आहे? पाटलाचा नंबर आहे ना. पाटलाला फोन लावा, हा. म्हणा आम्ही जमितोय लग्न, बघा मग डोकं लावायचं असलं. अहो, फोन करण्यापेक्षा समक्ष गाठ घेऊ, आतला विषय. चला हा, पाटला का जायच लागेल आपल्याला. चला. राम राम पाटील साहेब. राम राम राम. कसं काय चाललंय काय तुमचं? गणपतराव काय भानगड? काय नाही, काय वाळतो नाही, म्हणतो. आलोय अरे, ते तेच दोघं झालं, बी तुमची गाठ गाठ नाही, नाही. मला काय हे करता का काय? हा? काय भानगड काय आणलं? तेव्हा हे कचरू टेलर म्हणले पाटलांची गाठ घेऊ. पाटील घरीच असतो. पाटील कुठे जातो? तुम्हाला आता सगळी कांदा लागवड झाली, पाणी धरायचं तर मोकळं आहे सध्या परिस्थिती. त्यामुळे आता काय? पोराच्या लग्नाचं काय
आता काय सांगायचे त्या लग्नाचं बाबा फार टेन्शन आले मला. त्यावर पोरी बिरी पाहिले नाही पुढं मस्त तर लोकांचे कसे लोकांना नोकरीवर लागत तरी आता आपल्याकडे मग श्रीमंतीला इथं पैशाला तोटा नाही लागत एवढे पैसे. आता आपण लग्न करू पोराचं पण त्याला पैसे लागते. तुझ्या आयला पैसे कशा लागतील पोराला? मी करतो ना बाकीचं सगळं करतो मी. तसे फुकाट नाही वाटेल पोरी राहिले आता. का पाय पोरी फुटकला नाही मग काय? अहो पाटील गावात 3 पोरी आल्या तुम्हाला माहिती का काही? हा ते काय खबर आहे का? नाही बा आपल्याला खबर नाही. लग्नाचे आहेत का? अहो लगीन झालेल्या 3 पोरी आल्या, माल मोजावा लागला तेव्हा आल्यात. अरे पण लग्नाचा आखा खर्च मी करतो ना. फार तुम्ही म्हणता तसं बोलतो अहो तुझ्या. खर्च मस्त करणार, पोरी देतोय कोण? आता पोरी कुठं राहिल्यात? अहो लग्नाचा आम्ही सगळं खर्च करू. अहो नुसत्या खर्चावर नाहीत पोरी तुम्हाला बरं का. मग काय करावं लागेल? काहीतरी पुढं पोरीच्या पोरीच्या बापाला बापाला पैसे द्यावा लागतात. द्यावं लागतं. तेव्हा पोरीचा बाप पोर देतो. देऊ 5-50,000 काय त्याच्यामध्ये? 5-50 काय डन व्हायचे? होत नाही. पोराचं लग्न व्हायना. ते ऐकते नाही पाटील. मग काय 5 एकर जमीन नाव करून तू तुला बी सांगायला काय त्या गेलं तर अशी घाई- काय मला काय प्रॉपर्टीचं उतरवलं करायचं नाही. एवढं तुम्हाला? तुला काय काय पळून चाललं का काय? पाटील नाहीत गायव बघा. तुम्ही काय गायव आले. तुम्ही मला ओरडता पोराचं लग्न होत नाही लग्न होत नाही. आता हाय तर अहो पाटील साऱ्या गावातल्या पोरांची लग्न झाली, तुमच्या पोराचं वय अख्खे गाव किती? ते- आज काय करताय? डोक्यात काय कल्पना आहे? सांगा मला. जाऊ दे बरं. आमच्या डोक्यात असं आहे, तुम्ही 5 लाख द्या, बाकीचं बघतो आम्ही काय करायचे ते. 5 लाख मग बघितलं का मग यांचं असं कुठं नाही. आणि 5 दोन लाख लढाक्यात पाडला आणि त्या अख्खा पोराचं लग्नाचा लग्न खर्च करू. परत मॅच करायचा. 5 लाख द्यायचं कसे शक्य? अहो सारं जग करताय. आता गावात आलेल्या पोरींचं काय झालंय? त्यांची आहे का पोरीची आई बापाची परिस्थिती तशी हं. गावात लोक नाव ठेवायला लागली म्हणलं मग? पाटलाच्या पोराचं लग्न नाही. पाटलाच्याच पोराचं नेमकं लग्न राहिले. माझ्याही पोराचं लग्न होईल नका काळजी करू काय. बघा बा तुमच्या मनावर परत नका काय आम्हाला कमी म्हणू. जास्त नाही बाबा का? पाटील सांगतो स्पष्ट, पोरगी एकदम सुंदर आहे, पोरगी चांगली, आणि तुम्हाला सांगतो तुमच्या घरात बसला अशी पोरगी आहे बघा, अगदी द्या ना देवा आहे. पोरीचा हा. फोटो दाखव तुम्हाला लागलं तर. बरं तुम्ही एक काम करा. किती पैसे येतात आपल्याला मला ते सांगा अंदाज द्या. 4 एक द्या. लाखभर रुपये कमी करायला हवं. 2 द्या तुम्ही. हा? दोन नाही नाही, आता येत आहे म्हणले एवढ्याला तुला ऐका ती तर. इतकी घाई झाली ना. अहो गायचं काय, आईचं माय आहे ती, तुम्ही आज काय आईची करता? माया काय. एक काम हा? कर. आता तुम्हाला लागा कामाला तुम्ही तुमचं आता हिचा शब्द गेलाय म्हणून नाही तर मी ना 2च्या पुढे घेऊन. पैसे काय पाटील तुम्हाला माड्यावर घालायचेत का? पोरगी पाहून तुम्ही खुश व्हाल. हे बघा हिचा शब्द गेलाय 3 लाख रुपये मी तुम्हाला हा देतो. डन 3 लाखला. जाऊ दे बाकीचा काही विषय नाही. लय आता वाढू नका आणि टाका करून तुम्ही सांगा. पण 50,000 आम्हाला आता द्यावं लागते, आम्हाला फिरायचंय सगळं, आम्हाला खर्च आहे तेवढा. अरे तुमचं तर दुनियाच्या वेळ अहो पाटील साहेब खर्च तेवढा आहे, डिझेल पाणी लागते लय आमचे. अवघड आहे. 50,000 रुपये घरात घेऊन ये. देऊन टाकू जा पळ त्यांचे पैसे घेऊन. अरे तुम्ही म्हणता पक्का मला बोलूच गाठवलं भाऊ तुझ्या आयला सगळं माझं पुढे आणि पाटील साहेब. बोलितलं नाही कारण गाव आमचे होतो काय लागले. तुमचं ते असं होतं का? म्हणायला लागले की गावात पाटलाच्याच पोराचं लग्न नाही, ते गावातले दुसऱ्या आम्हाला पोराचे बरं कसे वाटत नाही, आम्हाला बरं वाटत नाही. आणि ऐका पाटील साहेब, लग्न व्हायच्या आधी साखरपुडीच्या आधी राहिलेला मोजलेलं 2.5 का? लाख द्यायचं. मोजलेले नाही तुम्ही मला ठेवायला दिल ते ना मग ते 50,000 50 तशीच देते. आणली. जा. हे बघ, हे हे 50,000 हा. रुपये रोख आणि 2.5 लाख रुपये साखरपुडीच्या आधी द्यायचं लग्नाच्या. देतो. चला लागा हा, कामाला. हा. तुम्ही काय पोरगी काळजीच करू हा नका. चांगलं चालेल, व्यवस्थित बघा. हो हो चालते चालते. ये मग चला काय. निघू मग आम्ही. ए, अगं चहा बघ. त्याचं काही नाही, आमच्या त्याचं माग गडबड आहे आता, आम्हाला भरपूर लांब जायचे बरं, ना. बरं. हा. तुला 3 लाख म्हणायची काय गरज होती? अहो, बरं झालं की पोराचं जमलं. पोर- आणि 3 लाखाचं तुम्ही काय घेऊन बसले? अहो त्या पोरी बघायला आपण किती लाख रुपये घालवले. फुकट पैसे मिळतात का? अहो पण पोरी बघायला आपण 3 लाख रुपये घालवले. आता 3 लाखात पोरगी येते. पोरगी इथे त्या आमच्या अजून तिकडे तेवढं नीट सांगा आता बघायला. त्या पारात दाढीला कांदे बांधलेत. आता एवढे पैसे घालून तरी नीट नेटकं वागत झाले. तुम्ही बायला का नाही ना माझं पार अगदी मातेरे करून टाकलं बाबा. जातो मी जातो. हे का? कुठपर्यंत अभ्यास झालाय तुझा? तर आणि काल मी तुला लिहायला दिलं होतं ती लिहिलं का बघू? लिहिलंय. हा गुड, चांगलंय. हे येऊ शकतं, ह्याची परत रिव्हिजन कर. बर आता ना परत मी तुला परत अभ्यास देते, तू आहे ना तू इथं लिहून काढ. मला बघून दे बरं. चेक केली का मॅडमनी बाई? काय टाइम अभ्यास चालला काय? हा? अभ्यास चालला हो. कितीला आहे आता? 5वी मग तारा कुठे गेले? रानात. एक मिनिट, तुम्ही कोण? मी नाही ओळखत तुम्हाला. आम्ही भीमराव बडदे यांचे जोडीदार आहे. अच्छा, मग काय काम काढलं आमच्याकडे? काय नाही ते यांनी बोलावलं होतं आलतो. बरेच हा. दिवस झाले गाठ नाही. अच्छा, त्याच्यामुळं. असं आहे का? बर बर. फोन करून बोलव वाटलं त्यांना म्हणा पाहुणे आले. ठीक आहे चालेल, फोन करते आणि बोल. हे बघा तेच आली. राम राम. राम 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 बळीजी साहेब. कुठे गेले ते? मळ्यात गेलो होतो. काय गेलं मळ्यात आज? काय नाही, कामाला गेलो होतो. फॉरेस्टाची कामं चालल्यात काय? हा.
पोर चांगला अभ्यास करते. करतो शिकिते ना दीदी शिकिते आमची. ते नावच कमी आहे तुमचं बरं का. बरं बाळा जा तिकडे जाऊन बस आणि अभ्यास कर. बरं चाललंय ना. बरं चाललंय. बरं का भीमराव वर्धे, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं पोरीच्या संदर्भात हो. स्थळ पाहिला म्हणून आम्ही आलोय. बर तेव्हा मग पोर हीच आहे ना तुमची? हो. हो. ठीक आहे. मग काय करायचं स्थळ पाहिले स्थळ स्थळ चांगले. अहो बाबा आई मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला लग्न नाही करायचंय मग तुम्ही सारखंच का स्थळ हे करताय. तुला बघा. माणसे काय कळत आहे का. तुझ्या आई वडिलांची परिस्थिती नाजूक आहे. हे बघा रोज पाटील ते पारिष्ठाच्या कामावर जाऊन मोलमजुरी करून घर चालले ते आणि तू आई म्हणते बाई. लग्न नाही करायचं. हे बघ बाळ, माणसं चांगले आहेत, खूप श्रीमंत घराणं आहे, शेतीबाडी खूप मोठी आहे त्यांना, पाटील घराणं आहे. आणि तुझं भलं झालं ना, तुझ्या मागं आमचं बी भलं होईल, तुझ्या भावाचं शिक्षण होईल. कळालं का. थोडं ऐक तू. वर्धे साहेब लग्नाचा खर्च सगळा करणारी मुरली पाटील समोरची पाटील घराणं आहे, तर सगळं व्यवस्थित होईल. हा बघ आई खाई का. मी काय म्हणतोय 50,000 रुपये आता देतो बर आणि साखरपुडा झाला का मग ₹1,00,000 देतो. असे ₹1,50,000 तुम्हाला देतो. पोराचे तुमचे शिक्षण होईल, पोरीचे लग्न होऊन जाईल. आणि बर्डे साहेब रात्री बर्डे साहेब कमी जास्त पडले ना आम्ही आहे ना, हा. तुम्ही कायला काळजी घेता. चालतंय मग. गॅस कमीला आम्ही आहेतच ना. अहो आमच्या पोरी परमने येते. हा ठीक आहे ठीक आहे चालतंय. चालतंय. होय म्हण बाई, 50,000 सगळ्यांचं भलं होईल. ऐक ऐक माणसे बाळाचं वय शिक्षण तयार आहे ना तू आपल्या. बरं का. हा? तुझा ही जा संसार. जा चहा आण पाणी आण हा पाहुणे. हा आम्ही चहा पाण्याचं बघतो तर त्यांना. बरं चला आपण येऊ गावातून तर. चला मळ्यातून येऊ. हा हा बोलवलं. कुठं घालता रे. काय नाही का वावरात होतो काय म्हणा. आम्ही पाहुण्याकडे जाऊन आलोय. सगळी चर्चा झाली. पोर एकदम सुंदर आहे का ग. एकदम भारी मस्त आहे. चांगली आहे का शोधून- पण अरे शोधून सापडणार नाही एवढी सुंदर एकदम पोरगी. छान पोरगी आहे. आम्ही का आमच्या विश्वास आहे का नाही तुझा. आहे पण चांगली पाहिजे पोरगी बाकी काय. सगळं पैसे विषय केले. आता आम्ही काय केलं माहिती का, त्यांचा बसता त्यांनी बांधायचा, आमचा बसता आम्ही बांधायचा. आम्ही का आपलं काही ते कुठं ठेवणार नाही. ते लांबून एवढ्या जाजाने करण्यापेक्षा आहे ना, तुला कपड्याचे पैसे देतो, तुझे तुपले कपडे घे. हा. पाहुण्याचे पोरगीला कपडे घेणार आहे. तुझ्या मनाने कसं तुला आवडत तशी. हा तुला आवडते घे. कपड्याचं घ्यावंच लागेल भारी म्हणलं. हा. भारी. 5-50,000. हे बघा तरी हे 30,000 रुपये तुला काय त्या पद्धतीने लागतील ते सुटबीट घे. आम्ही आमचं दोघांपुरतं बघू. पाहुण्याचं आहेर गडगणार सगळं आम्ही आमचं बघू. चालेल तुझे तू कपडे कर. हा चालेल बघू मग. हा तू वाटलं त्याला जाऊन बघू नये. मित्र टाकायचं घेऊन जाऊन हा मी पाहून येतो ना पाहिल्याशिवाय काय. चल. तुझी काळजी घे ग तू. मी घेते काळजी माझी, तू पण काळजी घे. तिकडे सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत जा, कोणाला उलट नको बोलू. लेक माझी किती गुणाची आहे. मला काही बोलत नको जाऊ. बाबा तुम्ही ना गोळ्या टायमिंगवर घ्या बर का. आधीच तुमची तब्येत खराब नसते. बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या बर का. आधीच तुमची तब्येत बरी नसती. हा चालेल चालेल बाई. गोळ्या टायमिंग वर घ्या. चालेल. ठीक आहे. हा ठीक आहे. ठीक आहे. अजिबात आई बाबाला त्रास द्यायचा नाही हा. त्याची काळजी घ्यायची आणि टायमिंग वर अभ्यास करायचा. आता रोडला प्रवास करायचा. चांगलं सांभाळा. काही चुकलं भागलं तर माझ्या पोरीला माफ करा. पदरात घ्या चुकलं तर. आम्ही आई बाबा आई
चला 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 आम्ही आहे, नको काळजी करू. माझ्या लेकीचं काही चुकलं तरी तिला माफ करा. आणि अजून तुला अजून नाही कळत. चला 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 अहो, तुम्ही नका रे काळजी करू. चला आम्ही आहेत ना, आम्ही परके का करू. बसा, बस बस हा हा चल. पाणी पिय, पाणी पाहुणं आमच्या पुरीला जीव लावा बर का. आमची तुम्ही अजिबात काळजी हा, करू नका. आमची पोर तुमची गरीब पोरगी आहे. आमची पोरगी हा आम्ही काही अडचणी येऊन देणार नाही. अगदी व्यवस्थित सांभाळू आम्ही. हा आमची माई बर का येईन बाई प्रेमळ आहे. जीव लावा पुरीला. काहीच काळजी करू नका. मला लेख नाही ना, मी तिला लेख हा आम्हाला लेकीसारखी सांभाळू. तुम्ही काही काळजी करू नका. या तिचं काय चुकलं तर तिला समजून सांगा. पुढे माझी पोरगी मला नाही ना, तुमची आठवण सुद्धा येणार नाही, इतकं प्रेम हे दिलं. भाऊ तुमची आठवण येणार नाही. एवढी काळजी करू नका. हा. नेलं बेटा. हे नेलं भेटा तर मग काय हा जीव लावा येऊ का पुरीला. येऊ का म्हणतो हा विचारतो ना तुमही आहेत ना, तुमच्याशिवाय आता हे दोघ जण होते म्हणून शक्य झालं. हा काळजी करू. येऊ का ये हा ताई. हा हा नका पाया पडू नका पाया पडू तुम्ही. पडू द्या पडू द्या. बस सावकाश बर का. काळजी घ्या. हा घेतो घेतो सावकाश जाम हो, हो, हो. फोन करा. फोन करतो गेल्याबरोबर फोन करतो मला पोहोचलो बरोबर. लागलेले येतो आम्ही. या वरतीला या ना पाहिजे. एवढं लांब कसं येणार तुम्ही जवळ आहे का त्या वरतीला. गेली बाई नवरी. अहो कुठे चालला तुम्ही? अरे काम आहे थोडं गावात जाऊन येतो. काय रे? अहो काय तुम्ही आताच लग्न झालंय आपलं. लग्न झालंय फिरायला जातात आणि तुम्ही कामाला जाता वय. अरे आपण गेलो होतो ना, आता परत जाऊ कधीतरी. कधी गेलो होतो? नुसतं गावातल्या देवाचं दर्शनच केलं होतं. हो जाऊ आपण नक्की काय जाऊ. तुम्ही दरवेळेस तसंच म्हणतात जाऊ जाऊ. जाऊ म्हटल्यावर आलो मी गावात ना. ओके काय बाय. तुम्ही अजिबात रोमॅन्टिक. अरे येतो बाबा लगेच येतो. जाऊ 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 जातो. हा आता एकदम खुश आहे बघा मी. झालं ते मनासारखं. एकदम मनासारखं झालं. एकदाची खटखट मिटली नाही तर आलं का नुसतं लग्न 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 दुसरं काही. का नाही बोलणार सांगा बरं. त्याच्या बरोबरच्या पोरांची लग्न झाले, काय काय ना तर मुलं झाली, मग मला वाटणार नाही का माझ्या पण मुलाचं प्रत्येक जण बाशिंग बांधूनच आलेला असतो. जन्मातच प्रत्येकाला जोडीदार असतो. पण तुम्हाला बाया माणसाला दमच नाही. नुसती कटकट कटकट करीत राहतो. काही खरं नाही. आम्हाला जम नाही म्हणून तर एवढा संसार येतो. काय घे घे बघ. हे घ्यायच्या बाबा चहा. मला सांगा कसा झालाय. तू घेतलंस का? मी चहा घेत नाही, कॉफी घेते ना. कॉफी घेईन थोड्या वेळी. बरं ठीक. छान छान मस्त आहे हा चहा. चल बरं का मुलीच्या हाताला. हा बरं झालं पण उशिरा का व्हायना पण चांगलं आपल्या पदरात चांगली मुलगी पडली. हा मुलीचं कसं वाटतंय तुला घर? मस्त आहे, खूप छान घर आहे. आवडलं ना? खूप आवडलं. आता सगळं इथून पुढे तुझ्या हातामध्ये. आम्हाला काय नको. आता आम्ही म्हातारे आलो. आता तू आणि तुझा नवरा आणि सगळीचा परपंच तू बघायचा. हिला घेऊन जातो आता मी फिरायला. इथे बऱ्याच दिवसाचं म्हणत होतं की मला फिरायला घेऊन जा फिरायला घेऊन. जमल का? जाऊयात की. जाऊ तुला का मला काय वाटतंय बोल. यांना पण घेऊन जाऊयात की. आपल्या बरोबर कशाला. बरोबर आहे नाही, बाबांचं. नाही. कशाला उगाच. तुम्ही तुमचं स्वतंत्र जा इकडं. आम्ही तिकडे देवधर्माला जातो. काशी वनारशी करतो. आपल्या बरोबर यांना आवडलं का देवधर्म? तुम्ही तसं जा. सासूबाई तसंही नाही का. तुम्ही जास्त फिरलाच नसतात ना. आता वेळ आहे तर फिरून घ्या की मग. घेतो आम्ही. असं म्हणतेस मग म्हणजे तुला सगळं व्यवस्थित जमल ना घरातलं? म्हणजे कसं जबाबदारी नवीन आहे ना पडली ती. ना, तर माणूस सगळं शिकतंय. बरं. जमायला आपण उद्याच चाललो का? उद्या दिवशी करतो का? अगं अजून 4-6 महिने जाऊ दे. तोपर्यंत लागेल कामाला. तिला माहिती आहे सगळं. का तू मग आताच काय म्हणायची गरज होती का फिरायला जाऊ? मग 5-6 नंतर महिने जाऊ म्हणायचं होतं. 5-6 पण तुला आधी तुझी मनाची तयारी करतो ना. तुला ते तिथं गावात डॉक्टर जायचं म्हणलं तर तुला 3 वेळा मागे पडते तू. नको बरं नको स्वयंपाक केलंय का? हा स्वयंपाक झालेला आहे. बरं काय वाटलं तर मला मदतीला बोलव. हा हो चालतं. चाल घेऊन जाऊ बसून. तुम्ही बसा, मी जाते तिच्यासोबत. चल, हे घे. बघा कचरू टेलर तुम्हाला मी म्हणलं नव्हतं का नव्हतं. 1.5 लाख आपल्याला राहतील.
मग असं तुम्ही कांदा लावून किती कमावले असते? जाधव साहेब, एका लग्नात जर 1.5 लाख रुपये राहतात तर असे 100 लग्न केले तर किती रुपये राहिले आपले? तर पैसे होतात काय मोजायला. आपल्याला पैसे मोजायला माणूस ठेवा लागेल. हम्म? हा ना. हा. चला मग काय कुठं तरी मग, हा. काय एखादी पार्टी बिर्टी. चला हा? चला देतो बसू डाब्यावर जाऊन. हा चल. मानशी, ए यार कुठे गेले सगळे? मानशी, अरे आज कोण आहे? काय करते का? पाणी आण ना प्यायला मला, पाणी अयो मानसीला आवाज द्यायचा ना. दिलं ना. कुठे गेले बघ, ती तपास आहे. पाणी आणू का? पाणी आण, पाणी आण आणि मानशी कुठे बघ. पोरगाय कुठे गेला काय कळा ना. मानशी कुठे बघ, बरोबर आहे का? मानसी, मानसी कुठे गेली? मानसी, बाहेर गेली का काय? काय झालं? मानसी नाहीये घरात. मानशी नाही नाही किचन इकडे मध्ये पण किचन नाही. मध्ये. बाहेर बघ ना, बाहेर कुठं असं बघ. मानसी, गुरांना खायला टाकते का बघ. मानसी, अहो मानसी नाहीये घरात. नाही अगं ते फोन लावा बरं, फोन लावा. फोन लावा तिला. गेली कुठं असली एवढी काय तू घाबरली? हो पण ती घरात नाही ना, अशी कशी तिला काही माहितच नाही. अहो मी तर माझं मंगळसूत्र ठेवलं होतं. तू कोणी घेतलं काय? मी तर आता आलो ना. रे काही काय करते पण तू वेळेसारखं कोणी ठेवलं असेल बघ. तिथे कपड्यात पैसे देते बघ. एक मिनिट थांबा. काय बघ त्यात नाही. अहो ऐकलं का? अगं तिथले पैसे काय झाले? सामान काय झाले सगळं? बाकी मानसीची बॅग पण नाहीये, काहीच नाहीये तिचं सामान नाही. अरे बापरे, गेली का काय? काय झालं काय? पैसे नाही. पैसे नाही, सोनं नाही, बॅग नाही, कुठं नाही. अहो तुम्ही दिलेले 1.5 लाख रुपये आणि मी साठवलेले लाख रुपये पण होते तिथं. एक काम करा बाहेर बघ, तुम्ही. बाहेर बघू आपण, चल. अहो ऐका ना, संदीपला फोन करा ना, तो बघा ना काय तरी. बापरे. हॅलो संदीप, कुठे रे? हा मानशी का तुझ्या बरोबर? नाही लवकर ये बरं इकडे ताबडतोब. अरे इथं लवकर प्रॉब्लेम झाला मोठा. इथं मानशी घरामध्ये नाही, घरातलं सामानही नाही. तिथं बराच गाव झालं तुझ्या हातात मंगळसूत्र पैसे पिशे. हा लवकर ये, लवकर ये. आम्ही बघतो इथं तसं, मी बघतो इथं तसं, पण लवकर ये. चला चला. चल. अरे तर तू कुलूप आहे. हा मावशी इथं ते एक मुलगा मुलगी आणि ते नवरा बायको होती, ते कुठे गेले? अहो ते कुठे 2-4 दिवस झाले तर कुठे गेले माहित नाही. नाही? तुमची बारी राहत होती इथं आणि ते निघून गेले. त्यांचं घर नव्हतं काय? नाही अरे त्यांचं नाही. बापरे, त्यांचं नाही फक्त घर. फसवलं पण होतं. कुठल्या गावचे काय माहिती आता का काय तुम्हाला? मला माहितीच नाही. इथं रोजरोजी काम करायला ते तात्पुरते. खायचे, गेली निघून पळून गेली. काय बरं तमाशा आहे का आता? तुम्ही जे फोन लावा, कोणला ते जमावलं होतं त्यांना पैसे दिले, त्यांना फोन लावा, त्यांना बोलू घ्या पहिला. हॅलो शिरपतराव. हा अरे इकडं आलोय ना सावरगावला आम्ही आता. हा मुलीला घेऊन आलो इकडं. हा 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 आलो व्याच्या घरी आलो. या तुम्ही या. बर 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 या. हा या लवकर या, लवकर या. जायचं आम्हाला परत माग. बर बर सांगितलं का नाही त्यांना खरं? सांगितलं ते आले असते काही इडी का आम्हाला तू? त्यांना येऊ द्या, मला बघू द्या कोण. राम राम. घालायला आता वेळ नाही, त्यांना सांगा यांनी राम राम घाला. अरे काय अरे काय कुठे गेला? कुठे गेला पुरीचा बघपोर? ह्यांना विचारा ना, ह्यांनीच जमवले ना, माहित असतील कुठे गेले. अरे वा, 100. लग्न जमावले आम्ही अरे हे नवरीचा बापन कुठे गेले पळून? हे कुठे सांगा आमच्या घरातले दागिने पैसे घेऊन गेले तुम्हाला. किती पैसे दिले यांना? अरे यांना 3 3 लाख रुपये रुपये. दिले. 3 3 लाख रुपये दोघांनी टाकायचे आणि आणि घरातले 2 लाख रुपये गेले ते खर्च झालेला 2 लाख आणि रुपये. घरातून पैसे गेले ते. वेगळेच. सुट्टी नाही मित्र.
त्यांना वाटोळं करता काय? नालायक आहे तिथे. वाटोळं करता काय रे लोकांचं? वाटोळं करता? हा, आराम करो अरे हो. पैसे घेऊन हा? लग्न जमवता पैसे घेऊन वाटोळं करता पैसे काय? घेऊन लग्न जमवता वाटोळं करता? पैसे घेऊन लग्न जमवता काय झालं? अरे काय झालं वाटोळं करायचं काय ते चालवलंय लोकांची यांनी? हा, भामटे रे गावातले चेहरे बघा यांचे भामटे चेहरे. पाटील तुम्हाला 10 वेळा म्हणलं असल्यांच्या नादी लागू नका तुम्ही. अरे पण हे मला स्वतःहून घरी आले मला सांगितलं म्हणले पाटील तुमचा पोरगा लग्नात जरा खडलाय या बायकोला गिलाच एक टेकवली पाहिजे आता 50 वेळा नाव पुढे पोरगा पळून द्यायला होता हात धरून कोणाचा हा? हा पैसे 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 घेऊ नका. पैसे देणार तुम्ही लावायचे हा ना, पैसे. हा ना, हा ना, जरा. पोलीस स्टेशनला फोन लाव. पोलीस त्याने आता ते यांना पोलिसाच्या ताब्यात द्यायचा आबा फोन लावा. उघडे नागडे करून परत हा धंदा कोण नाही केला कारण का उघडे नागडे करायला यांचे चेहरे बघा भामटे साले भामटे लोकांची असं वाटोळं झालं करायला. असेल ना. 100 रुपये सगळं ठेवणार नाही अंगावर चला करा कपडे करा पाटील पोलीस स्टेशनला फोन लावतो रे उघडे नागडे करा हा करा कर तेच करतो. तुम्ही टेन्शन ना घेऊ अहो, पकडा की त्यांना पहिलं. यांचा रिक्सर आहे ना पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या नाही नाही करावं लागेल पोरगी सापडून तिचा बापच सापडून एजंट तरी पळाले. कुठं जात? कुठं नसल्यात नाही जात पोलिस आहे ना काही कुठले लांबचे नाही ते हा नाही पोलिस आता यांचा छडा काढतात. पोलिसांचा फोन लागत नाही आपण परत पोलीस स्टेशनला जाऊ चला भविष्यात असले उद्योग कोणी अहो, करणार ह्या भागामध्ये लय प्रकरण वाढले आमच्याकडे लय प्रकरण वाढले चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि ते करून टाक. चला 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 पोलीस स्टेशनला जाऊ.